नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळी सणातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाविषयी. कार्तिक महिन्याची अमावस्या, अंधाराने भरलेली रात्र. पण या अंधारात उजेडाचा उत्सव म्हणजे लक्ष्मीपूजनाचा. या दिवशी संपूर्ण भारत उजळवतं. दिव्यांनी, फुलांनी, सुगंधाने आणि श्रद्धेने. प्रत्येकाच्या ओठावर एकच प्रार्थना असते, ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः. पौराणिक कथेनुसार क्षीरसागर मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीचा उदय झाला. त्यावेळी देव दानवांनी समुद्रमंथन केलं. त्यातून अनेक रत्नांबरोबर प्रकट झाली एक तेजस्वी, मोहक आणि दयाळू देवी. ती म्हणजे श्री महालक्ष्मी. तिच्या रूपात प्रकट झाला सौंदर्य, समृद्धी आणि शुभतेचा प्रकाश. समुद्रमंथनातून आली तेजोमय दिव्यता. तिच्या चरणी नतमस्तक झाली संपूर्ण सृष्टीता. त्या क्षणी विश्वाने जाणलं, समृद्धी केवळ धनातून नाही तर प्रयत्नातून मिळते. लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे कार्तिक अमावस्या, अंधाराचा दिवस. पण त्यातच लपलेला आहे प्रकाशाचा विजय. प्रत्येक घरात दिव्यांच्या माळा लागतात, रांगोळ्या काढल्या जातात, सुगंधी फुले वाहतात. पण या दिव्यांचा अर्थ केवळ सजावट नाही, तो एक संदेश आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा. तमसो मा ज्योतिर्गमयम्. हा दिवस आपल्याला शिकवतो, बाहेरील दिवे जितके पेटवा तितकेच मनातील प्रकाशही उजळवा. देवी लक्ष्मीचे 4 हात, ते केवळ अलंकार नाहीत, ते जीवनाचे 4 तत्व आहेत. धर्म, धन, दया आणि दान. ती कमलावर बसलेली असते. याचा अर्थ जगात राहा पण आसक्तीत नको. एका हातातून सुवर्ण पडतं, ते म्हणजे परिश्रमाचे फळ. दुसऱ्या हातात कमळ, जे शुद्धतेचं प्रतीक आहे. आणि आशीर्वादाचा हात सांगतो, दयाळूपण जपा. या देवी सर्वभूषेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. हा श्लोक आपल्याला सांगतो, देवी लक्ष्मी फक्त धनरूपात नाही तर ती प्रत्येक सत्वशील मनात वसते. लक्ष्मीपूजनाचा सण म्हणजे एकतेचा उत्सव. घर झाडणे, रांगोळी काढणे, फुलं लावणे, या प्रत्येक कृतीत दडलेला असतो आनंद आणि समरसता. लहान मुले आईबरोबर पूजाची तयारी करतात. वडीलधारी मातीचे दिवे पेटवतात. घरात पसरतो एक उबदार प्रकाश, प्रेमाचा, आदराचा, संस्काराचा. जिथे प्रेम तेथे श्री आणि जिथे शांती तेथे समृद्धी. हा दिवस आपल्याला शिकवतो, लक्ष्मी फक्त तिजोरीत नाही तर ती आपल्या नात्यामध्ये सुद्धा नांदते. या दिवशी व्यापारी वर्ग नवीन खात्याची सुरुवात करतात, म्हणजेच शुभारंभाचा दिवस. पण या प्रथेचा अर्थ खूप खोल आहे. धन म्हणजे केवळ पैसा नाही, ते आहे परिश्रम, प्रामाणिकपणा आणि नियोजनाचे प्रतीक. श्री हा समृद्धिं मम गृहम् आगच्छतु. धन कमवा पण दान द्या, संपत्ती मिळवा पण सद्गुण जपा. हेच लक्ष्मीपूजनाचे तत्वज्ञान आहे. पूर्वी लोक मातीचे दिवे पेटवत असत, तुपाने उजेड करत असत. तेव्हा हा सण निसर्गाशी एकरूप होता. आज आपण पुन्हा त्या साधेपणाकडे वळूया, कारण खरी लक्ष्मी तीच जी निसर्गाशी सुसंवादात जगते. मातीचा दिवा, तुपाचा सुगंध, निसर्गाशी जोडलेला आपला बंध.
मातीचा तो दिवा आपल्याला स्मरण करून देतो, जगण्यासाठी प्रकाश बाहेर नव्हे, आत पेटवा. लक्ष्मीपूजनाचा सण फक्त घर स्वच्छ करण्यासाठी नाही, तर तो मन स्वच्छ करण्याचाही दिवस आहे. घर झाडताना राग, मत्सर, लोभही झाडून टाका. स्वच्छता बाहेर नाही तर मनात निर्माण करा. देवी लक्ष्मी तिथेच येते जिथे स्वच्छता, प्रेम आणि श्रद्धा असते. आजच्या काळात आपल्याकडे सर्व सुविधा आहेत, पण मनात शांती नाही. लक्ष्मीपूजन आपल्याला थांबायला शिकवतं, विचार करायला लावतं. खरी संपत्ती म्हणजे काय? पैसा मिळाला, पण मन रिकामं, ती श्रीमंती नव्हे, भ्रमकामं. खरी श्रीमंती ती, जी समाधानात, नात्यात आणि कृतज्ञतेत आहे. लक्ष्मीपूजन हा सण केवळ विधी नाही, तो आहे मूल्यांचा, श्रद्धेचा आणि प्रकाशाचा उत्सव. लक्ष्मीपूजन आपल्याला शिकवते, स्वच्छता करा मनातही, प्रकाश लावा विचारातही आणि लक्ष्मी शोधा स्वतःमध्येच. ओम दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दनः दीपो मे हरतु पापम दीपज्योती नमस्तुते. या दीपावलीला आणि लक्ष्मीपूजनाला आपण केवळ धनसंपत्ती नव्हे, तर शांती, प्रेम आणि समाधानाची श्रीमंती आमंत्रित करूया. प्रकाश बाहेर नव्हे, तो मनात पेटवा. द्वेष विसरून प्रेमाचं बी पेरा. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घ्या आणि स्वतःमध्ये श्री शोधा. माहिती आवडल्यास चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.